जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा ही सरकार या ठिकाणी आपला उत्सव साजरा करीत होते। आज विदर्भात हे अधिवेशन होत आहे विधानसभेचं, आज पहिलाच दिवस आणि निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। देशामध्ये एका सरपंचाची हत्या या राज्यात होत असते, या राज्यामध्ये परभणी जळतो आहे, या राज्यामध्ये कोठडीत एकाचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत। या सर्व घटनांवर या ठिकाणी जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मेघना बोर्डीकर म्हणतात की हार्ट अटॅकने हा जो मृत्यू आहे तो कस्टडीत झालेला आहे। एक लक्षात घ्या की जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींना गोळी मारली गेली होती, त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा गोडसेंना सुद्धा यांनी माथे फिरू ठरवलेलं होतं। जेव्हा जेव्हा राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमाची विटंबना होते, जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाची विटंबना होते त्यावेळेला असेच शब्द उच्चारले जातात। यांच्याकडे दुसरं काही नसतं। परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या परभणीमध्ये पोलिसांनी जोर जबरीनं घराघरामध्ये घुसून निवडू बायका आणि मुलांना ज्या पद्धतीने बेदम मारलं, त्या ठिकाणी लाठ्या काठ्या चालवून जो दरारा पसरवण्याचा, दडपशाही करण्याचं काम केलं, त्याची चौकशी कोण करणार आहे? त्याला काय मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते का त्यांना, की फ्री हँड दिला होता की त्यांनी घरात घुसून भीमसैनिकांना मारायचं, महिलांना मारायचं? माझ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या व्हिडिओ क्लिप्स मी आज सभागृहात सादर करणार आहे। विरोधी पक्ष नेता खरं तर कोण दिला जाईल? मुख्यमंत्री असतील या विधानसभा अध्यक्ष म्हणतात की विरोधाकडून आणखी कुठला प्रस्ताव आलेला आहे। आता विरोधी पक्षाची बैठक या ठिकाणी महाविकास आघाडीची होते आहे। त्या बैठकीत जो निर्णय होईल त्या अनुषंगानं या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांना ते कळवलं जाईल, त्यानंतरच विरोधी पक्षाचा नेत्याचा निकाल त्या ठिकाणी लागेल। देवेंद्र फडणवीस बोलतायत की तुम्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।